बीड प्रकरणावरून महाराष्ट्रातलं राजकारण संपूर्ण मागील 3 ते 4 महिन्यापासून आपल्याला ढवळून निघाल्याचं पाहायला मिळतं आणि अशातच संजय राऊतांकडनं एक विधान समोर येताना दिसतं आहे। संजय राऊतांकडनं अंजली दमानिया यांना सल्ला देण्यात आलेला आहे की कुठेतरी या प्रकरणावर न बोलता आता विकास जो होत नाही आहे त्यावर देखील बोलावं। आपल्यासोबत अंजली ताई आहे, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। कशा प्रकारे बघताय या विधानाकडे तुम्ही? नाही, मी एक अतिशय सामान्य स्त्री आहे आणि एक सामान्य नागरिक म्हणून मी लढते। संवेदना आहेत आणि बीडचं प्रकरण इतकं गंभीर होतं म्हणून त्या विषयाबद्दल आम्ही बोललो आणि तो विषय कुठलाही घेतला की तो तडीस जाईपर्यंत लढणं हे मी माझं कर्तव्य समजते। म्हणून मी ते लढत असताना आज संजय राऊत जे म्हणालेत की मी विकासावर देखील बोललं पाहिजे, तर मला झेपेल तेवढे विषय मी नक्कीच घेईन। मी काही खासदार नाही, माझ्या मागे काही पक्ष नाही, पण असं असताना देखील आम्हाला झेपतं तेवढं आम्ही लढत राहतो। पण त्यांच्या सल्ल्याचं मी नक्कीच स्वागत करेन। त्यांना असं वाटत असेल की मी या मुद्द्याबद्दल पण बोलावं, विकासावर पण बोलावं, तर आम्ही विकासावर नेहमीच बोलतो। अगदी बजेटवर सगळ्यात जास्त जे त्याचं विश्लेषण जर केलं असेल तर कदाचित विरोधी पक्षाने केलं नसेल तेवढं विश्लेषण मी त्याचं केलं होतं। पण असो, त्यांनी मला जो सल्ला दिला त्याचं मी स्वागत करते। त्यांना असंही म्हणते की त्यांच्या पक्षाने किंवा उद्धव ठाकरेंनी बीडबद्दल काहीच वक्तव्य नाही केलं, इतका महाराष्ट्र हदरवून टाकणारा विषय होता तरी त्यांनी त्याच्याबद्दल काही बोलले नाही आहेत, तर ते लढले, त्यांचा पक्ष म्हणून लढले, तर मी देखील त्याचं स्वागत करेन। कारण ह्याच्या पुढे महाराष्ट्रात अशा घटना पुन्हा कधीही घडू नये, पुन्हा कुठलाही संतोष देशमुख होऊ नये म्हणून आपण लढतोय। ते त्यांनी समजून घेतलं आणि त्यावर ते लढले, तर मी देखील त्याचं स्वागत नक्कीच करेन। दुसरीकडे सुरेश धसांनी एक विधान केलेलं आहे, कुठेतरी आपल्याला मारण्याचा कट होता अशा प्रकारचं विधान त्यांचं समोर येताना दिसतं आहे। बिश्नोई समाज आणि एकूणच खोक्या भाई जो आहे त्याचा संदर्भ ते जोडताना पाहायला मिळतात। नाही, मला असं वाटतं की सुरेश धस आता फार जास्त प्रमाणात हिंदी पिक्चर बघतात, कारण त्यांच्या सगळ्या बोलण्यामध्ये खूपसे डायलॉग्स देखील आपल्याला येताना दिसतात। तर मला असं वाटतं की ते खूप जास्त प्रमाणावर आता हिंदी पिक्चर बघत असतील, कारण कुठली गोष्ट त्यांनी कुठे नेऊन ठेवली। आणि मला ह्याच्या मागे जर आपण विचार केला तर असं वाटतं की बाबा 2 महिने संतोष देशमुखांना न्याय खरंच मिळवून देण्यासाठी हे लढतायत अशी ही जी त्यांची इमेज झाली होती, त्याला पहिला तडा जेव्हा बावनकुळे म्हणाले तेव्हा तो पहिला तडा गेला आणि हे लपून छपून भेटले होते आणि एकदा नाही तर 2दा भेटले होते। ह्याचा जेव्हा खुलासा झाला तेव्हा त्या इमेजला तडा गेला आणि त्यानंतर सतीश भोसले जो पैसे उडवत होता, उधळत होता निवडणुकीच्या वेळेस, त्यांचे निवडणुकीचे त्याच्याबरोबरचे फोटोज जेव्हा आले तेव्हा त्यांच्या इमेजला आणि तडा गेला। म्हणून हे सावरण्यासाठी, सहानुभूती मिळवण्यासाठी हा केलेला एक वायफळ प्रयत्न आहे, याच्यात दुसरं तिसरं काहीही नाही असं माझं स्पष्ट मत आहे। धन्यवाद बातचीत केल्याबद्दल। कॅमेरामॅन मनोज जयस्वालसह अभिषेक कुंभार, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।